तर मला सांगा, तुम्ही कधी एका ऑनलाईन फ्रेंडला भेटला आहात? असं वाटतच नव्हतं, की ते पहिल्यांदाच आमच्या घरी Then you आले. pay 800 and go to the link. गिफ्ट कशाला? हाय, हॅलो, जय जिनेंद्र आणि नमस्कार. मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप. कसे आहात सगळे? तर मला सांगा, तुम्ही कधी एका ऑनलाईन फ्रेंडला भेटला आहात का? आणि ती फ्रेंडशिप एवढी चांगली झाली आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करता, तुमच्याशी तुमचे वाईब्स मॅच करतात, कनेक्ट करतात. तर आज मी माझ्या एका अशाच फ्रेंडला घरी बोलवलेलं आहे. आम्ही वर्षभर चॅटिंग करत होतो, मेसेजेस करत होतो, एकमेकांना रील्स शेअर करत होतो जसं आपण मेसेजमध्ये करतो. पण मी तिला प्रत्यक्षात कधीच भेटलेली नाही आहे. आज माझ्यासाठी खूप एक्सायटिंग दिवस असणार आहे, कारण मी त्यांना पहिल्यांदा तिला मी घरी आज जेवायला बोलवलेलं आहे, टाईम स्पेंड करायला बोलवलेला आहे. कारण जे आम्ही ऑनलाईन चॅटिंग मेसेजेस करत होतो ते आम्ही प्रत्यक्षात आज पहिल्यांदा भेटणार आहोत. तर चला बघूया आजचा दिवस कसा जाणार आहे. मी काय काय जेवण करून ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहेच, पण एक 10-15 मिनटात ते येतीलच. मला आता जस्ट मेसेज आला आहे की ते एंडोविनमध्ये आलेत. ते ॲक्च्युली नेदरलँड्समध्येच आहेत, पण रोटरडॅम साईडवरून येत आहेत. म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास तर लागला त्यांना यायला. तर ते जस्ट एंडोविनमध्ये रीच झालेत. आता एक 10-15 मिनटात घरी येतील, तर मी तुम्हाला ओळख करून देते. Nice meeting you. Nice meeting you. That you want to see what you want. काय मिळालं गिफ्ट मिळाला? आल्या डच किड आहे. पण आल्याला सगळं ओपन करायचं. You बघू. wanted that? आ, You बघू. wanted that? स्मार्ट वॉच. Smartwatch. या स्मार्ट वॉच. And this is for I. नो. This is nice, Purva. Nice. Yes. आल्यावर सगळ्यात आधी मी त्यांना पहिल्यांदा वॉटरमेलन मोहितो सर्व्ह केला. ऑनेस्टली मला असं वाटलं होतं, की थोडंसं ऑकवर्ड होईल सुरुवातीला. पण असं काहीच फील झालं नाही. भेटल्यानंतर लगेचच फुल कम्फर्टेबल झालो. आणि गप्पा पण नॅचरली चालू झाल्या. आईस मुद्दाम टाकत नाहीये. हां. गार नको. हां, हे पण okay. आहेच थंड ऑलरेडी. Color itself looks so nice. Nice, na? Yes. आय नेव्हर टेस्टेड. मला माहित नाही चव कशी पण लागते. छान. You have to try for the first time. मला असं रोज रोज जेवण बनवणं वगैरे फार आवडत नाही. रोज काहीतरी सिंपल डाळ भाजी चपाती भात असंच बनवते. पण कोणी गेस्ट फ्रेंड्स येणार असतील तर फ्रॉम स्टार्टर टू डेझर्ट मेनू सेट करायला फार मज्जा येते. तर आज स्टार्टरमध्ये आहेत पनीर चिली आणि स्प्रिंग रोल. स्टार्टर खाताना खूप गप्पा केल्या. आमचे हस्बंड सुद्धा कम्फर्टेबल झाले होते. ते दोघेही, कोमल आणि तिचे हस्बंड सुद्धा खूप छान लाईव्हली बोलत होते. असं वाटतच नव्हतं की ते पहिल्यांदाच आमच्या घरी आलेत आणि आम्ही त्यांच्याशी पहिल्यांदाच बोलत आहोत. आज मेन कोर्स मध्ये आहे छोले भटुरे, आलू मटर, जिरा राईस. खूप काही फॅन्सी नाही, पण सिंपल घरचं जेवण. लागले फुगतंय का? मोठी झाली वाटतं पुरी याच्यासाठी. मोठा झालाय वाटतं. बघू. कढईला म्हणतेस ना? हा? नाही टाक. घालू? हा, घाल. फुगणार ना तो. वरती आहे. तिने सुद्धा येताना आमच्यासाठी तांदळाची खीर करून आणलेली. दरवेळीप्रमाणे ऑनेस्टली मला खूप जास्त सेटअप करायची, टेबल डेकोरेशन करायची खरंच गरज वाटली नाही. कारण ते ज्या एरियात राहतात त्या एरियामध्ये इंडियन्स फार कमी आहेत. आणि नुकतंच मूव्ह झाल्यामुळे तसं मराठी बोलणारे त्यांचे फ्रेंड सुद्धा कमीच आहेत. माझं एवढंच होतं की आमच्याकडे आल्यानंतर, घरी आल्यानंतर तिला घरच्यासारखंच फील यावं. दिसायला खूप सुंदर दिसायलंय ग. आणि आमच्या गप्पा पण मराठीत अगदी फ्लो मध्ये चालल्या होत्या. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आमच्याकडे आज अशी गेस्ट येणार आहे की त्यांना आम्ही प्रत्यक्षात कधीच भेटलो नव्हतो. आम्ही ऑनलाईन भेटलेलो, ऑनलाईन चॅटिंग केलेलं आणि त्यांना मी लंचला आज बोलवलेलं आहे घरी. तर तिला मी काही प्रश्न विचारणार आहे, तर बघूया तिची उत्तरं कशी असतात. शी इज कोमल. Hello. Hi everyone.
तर मी काही प्रश्न काढून ठेवलेत कोमलला विचारण्यासाठी नेदरलँड्सबद्दल, इथला तिचा एक्सपिरियन्स कसा होता. कोमलला नेदरलँड्समध्ये येऊन अगदी नुकतेच 5-6 महिने झालेले आहेत. तर कोमल, तुला कसं वाटतं नेदरलँड्समध्ये आल्यानंतर? सो हाय हॅलो एव्हरीवन, आणि पूर्वा, थँक्यू फॉर टेकिंग मी इन युअर व्लॉग. कारण दिस इज द मीडियम ज्याच्यामधून मला पूर्वा भेटली आहे, आणि फाइंडिंग अ फ्रेंड ऑन सोशल मीडिया टुडे इज रिअली डिफिकल्ट इन दिस एरा. आणि पूर्वाला मी तिच्या व्लॉग्सवरून आणि तिच्या इंस्टाग्राम पेजवरून भेटली आहे. सो फॉर मी दिस एंटायर सेटअप ऑफ लंच अँड मीटिंग हर वॉज व्हेरी ओव्हरवेल्मिंग. कारण इंडियामध्ये तर आपल्याला खूप फ्रेंड्स मिळतात, पण अब्रॉडला येऊन ऑनलाईन एक फ्रेंड मिळवून आणि तिला फॅमिली करणं इज अ बिग टास्क. आणि आय थिंक विथ पूर्वा इट हॅज बीन अ फॅमिली इन नो टाईम हिअर इन नेदरलँड्स. सो थँक्यू सो मच पूर्वा. आणि राहिली गोष्ट मला नेदरलँड्सला येऊन कसं वाटतं, तर येस, आय एम फीलिंग सो गुड, पॉझिटिव्ह. Initially it's very difficult to settle, Yes, being always, an Indian yeah. and all. But I think people like you and friends, making good friends here is very necessary. कारण आम्ही ज्या सीझनमध्ये आलो होतो तुला माहिती आहे, व्हेरी कोल्ड. इट वॉज व्हेरी कोल्ड. आणि द विंटर्स इन नेदरलँड्स आर रिअली व्हेरी डार्क अँड ग्रे. आय नो, येस. सो तुम्हाला अगदी तो एक यू ट्रान्सपोर्ट फ्रॉम अ व्हेरी व्हायब्रंट कंट्री टू ग्रे क्लायमेट. इट्स सो ते डिफिकल्ट डिफिकल्ट आहे. पण आय स्टील रिमेंबर पूर्वा आपले फोनवर बोलणं आणि ऑल दॅट रिअली केप्ट मी अलाइव्ह फॉर 6 months. नाव तर स्प्रिंग आहे. सो नाईस. जे असे प्रश्न होते की मुलांबद्दल इथं शिक्षण कसं असणार आहे, कुठल्या शाळेत घालायचं, डच स्कूलमध्ये घालायचं का इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालायचं. तर असे कॉमन क्वेश्चन असतात आपल्या मॉम्सचे. आपण कॉन्शियस असतो मुलांबाबतीत जेव्हा आपण कंट्री चेंज करतो तेव्हा. जसं म्हटलीस तुम्हाला इंटरनेटवरती तुम्हाला शोधलंस, तर मी तुला मिळाले कसे इंटरनेटवरून की ओके. सो इट्स अ व्हेरी फनी स्टोरी. मी जेव्हा आम्हाला कळलं की आम्ही नेदरलँड्सला येणार आहे, तेव्हा मी आणि माझे हजबंड वी वे ट्रॅव्हलिंग समवेअर. आणि जेव्हा आमचं सगळं फायनल झालं तेव्हा फर्स्ट थिंग वॉज की मला इंडियामध्ये खूप फ्रेंड्स होते. सो मला असं होतं की इथे काय म्हणजे, आणि इथे आता मी एक फक्त ॲज अन इंडिव्हिज्युअल नव्हती ट्रॅव्हल करणार, पण आय वॉज अ मदर टू. सो माझे खूप क्वेरीज होते. सो आय ऑलवेज वॉन्टेड समवन हू इज अ मदर, आणि तिला मी म्हणजे मला ती कनेक्ट व्हायला. सो मी अगदी इट इज व्हेरी सिली टू से, बट मी फक्त इंडियन्स इन नेदरलँड्स असा हॅशटॅग इंस्टाग्रामवर टाकून आय यूज टू सर्च फॉर रील्स. तर मी काही लोकांना, म्हणजे आय बी ऑनेस्ट विथ यू, मी काही लोकांना इथे कनेक्टही केलं. आणि त्यांनी मला असं सांगितलं की ओके, यू पे 800 अँड गो टू द लिंक and we will answer 5 of your questions or 6 of your questions or some 20 minutes असं काहीतरी. and I was really surprised की इंडियन्स आहेत आणि आपल्याला आपल्याकडून 800 रुपये घेऊन आपल्याला अशी लिमिटेड काय हेल्प करणार. सो आय जस्ट आय ड्रॉप दॅट. पण त्याच्यानंतर वेन आय वॉज स्क्रोलिंग रील्स मला पूर्वा भेटली, आणि आय एम रिअली व्हेरी मेस्मराइज्ड आणि खूप थँकफुल आहे, ग्रेटफुल आहे की मी पूर्वाला फक्त एक मेसेज, तिच्या रीलवरून मी तिला मेसेज केलेला, हाय, आर यू फ्रॉम नेदरलँड्स अँड वी आर प्लॅनिंग टू मूव्ह टू नेदरलँड्स, आय एम अ मॉम अँड आय हॅव फ्यू क्वेरीज. यू वोंट बिलीव्ह, शी वॉज द वन हू गेव हर व्हॉट्सॲप नंबर इन नो टाईम. आणि मला आठवते मी जेव्हा तिला मेसेज केला होता तेव्हा मी एअरपोर्टवरती होते. इट वॉज समवॉट 2:30 PM आणि आय क्लिअरली रिमेंबर, आय एम नॉट किडिंग. आणि 3:30 वाजता मी आणि पूर्वा फोनवर बोललो होतो. म्हणजे इट वॉज जस्ट 1 hour अँड वी वेअर कनेक्टेड. सो एवढं इझिली आणि एवढा वेळ कोणी कोणाला देणं वॉज डिफिकल्ट. अँड पूर्वा only a hashtag Indians in Netherlands and mom in Netherlands was where I met this beautiful lady. थँक्यू. पण ॲक्च्युली जेव्हा ऑनलाईन मी पण सगळ्यांनाच मेसेज करत आहे असं नाही आहे. मी तिचं जे प्रोफाईल होतं ते बघितलं की, आणि ती आपल्या सातारा कराड तिकडची असल्यामुळे मी लवकर कनेक्ट होऊ शकले. असं नाही की कुठल्या पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही एरियातल्या असेल तर आपण कनेक्ट करू शकतो, पण एक ट्रस्ट असतं ना, एक गट फिलिंग असतं की हे काय फेक प्रोफाईल नाही आहे. कधी कधी आपल्याला वाटू शकतं, पण जेन्युअन क्वेश्चन होते, जेन्युअन गोष्टी तिने मला विचारल्या, त्याच्यावरून म्हटलं की नाही, हिला खरंच हेल्पची गरज आहे आणि माझ्याकडून जेवढं 100% होता येईल तेवढं मी मदत करेन. कारण जेव्हा एका कंट्रीतून आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये जातो, जेव्हा मुलं असतात तेव्हा खूप सारे क्वेश्चन्स असतात एज्युकेशनच्या बाबतीत.
तर मी पण त्या गोष्टीतून गेलेले आहे. त्यामुळं मी कोणीही असू दे, जेव्हा मला ऑनलाईन आता यूट्यूबवरती खूप सारे मेसेजेस येतात जॉबसाठी वगैरे, पण माझ्या साईडनं जेवढी हेल्प होईल, जेवढा रिप्लाय होईल तेवढं मी करते. कुठल्या गोष्टीत हेल्प हवी असेल तर माझ्या साईडून मी जेवढा प्रयत्न होऊ शकतो तेवढा मी प्रयत्न करत असते. मग आता नेदरलँड्समध्ये तू सेटल झाली आहेस, तर तुला कसं वाटतंय? सो आता छान वाटतंय आणि आता स्प्रिंग इज वेलकमिंग अँड वी आर वेलकमिंग स्प्रिंग. सो येस, आता तर एकदम व्हायब्रंट आणि आता आय थिंक आय एम यूज टू द कल्चर. मी लोकांना ओळखते इथे, तर मला आता छान वाटतंय. पण तुला पहिल्यांदा गोष्ट कठीण गेली ती क्लायमेटच, म्हणजे वेदर, विंटर आणि ग्रे डेज. तू अशा वेळी काय केलंस? कोपअप फ्रेंड्स बनवलेस अजून त्याच्या व्यतिरिक्त? सो आय रिअली सजेस्ट पीपल टू हॅव बी व्हेरी रेडी वेन दे आर कमिंग इन ग्रे डेज ऑर देर आर ग्रे डेज. कारण इथे आपल्याला व्हायटमिन्स नाही मिळत किंवा सनलाईटला आपण डिरेक्ट हे नसतो ते 4-5 महिने. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस टू बी व्हेरी विटॅमिन डेफिशियन्सीज होतात, त्याच्यामुळे आपण लो फील करतो वगैरे, असं सगळ्या गोष्टी असतात. सो आय थिंक कीपिंग युअर सेल्फ रेडी, लाईक तुमचे जे हॉबीज असतात ते तुम्हाला ह्या 4-6 महिन्यात काढायचे असतात. किंवा तुम्ही जे मीटअप्स असतात, आता आपण आयडियली बाहेर नाही भेटू शकत, सो फ्रेंड्स बरोबर घरातल्या घरात भेटायचं, घरच्या घरी त्यांना बोलवायचं. मुलांना पार्कमध्ये नाही घेऊन जाऊ शकत तर सम फॅमिली गेम्स आम्ही केले. आणि मोस्टली आर्ट आणि बुक्स अँड सम मूवीज अँड कुकिंग, बिकॉज दिस हेल्प मी टू ओव्हरकम द ग्रे डेज. दॅट्स इट. पण मी पण तुला तेव्हा तेच सांगत होते की तुला अजून जर पुढे ढकलता येत असेल, जेव्हा तू फर्स्ट टाइम नेदरलँड्समध्ये येतेय, तर मी तिला सांगत होते की तू प्लीज मे, जून, जुलै किंवा सप्टेंबर पर्यंत ये, नंतर लेट करू नको. पण आय रिअली वॉन्टेड टू से दॅट पूर्वा वॉज द वन ऑन वन साइड शी वॉज टेलिंग मी की तू विंटर्स नंतर ये किंवा लेट ये, आणि एका साईडला ती मला हेही मोटिवेट करत होती की तू ये आत्ता, म्हणजे तू वर्स्ट सीझन बघशील तर तू बेस्टसाठी रेडी आणि काहीही वर्स्टसाठी रेडी राहशील. आणि आय ॲब्सल्युटली आय एम थँकफुल टू हर की ती मला प्रत्येक वेळी तिने मला मोटिवेट केलं आहे ॲज अ मदर. आणि शी हॅज ऑलवेज टोल्ड मी की कोमल बी रेडी फॉर द वर्स्ट. काय होईल जास्तीत जास्त क्लायमेट, तुला आजारी पडाल, पण ॲटलीस्ट तुम्ही नेक्स्ट क्लायमेटसाठी रेडी राहाल. अँड आय रिअली वेंट विथ दॅट इन्स्टिंक्ट. ती बोलली फॅमिली जास्ती तुम्ही अपार्ट राहू नका खूप दिवस आणि ऑल, बिकॉज शी हॅज गॉन थ्रू दॅट. तो त्याच्यामुळे तिने खूप गोष्टी मला अशा सांगितल्या की आय स्टार्टेड ट्रस्टिंग हर ब्लाइंडली. आणि आजपर्यंत वॉट एव्हर आय हॅव ट्रस्टेड हर फॉर, इट्स ऑलवेज राईट. आय एम रिअली व्हेरी थँकफुल. थँक्यू. तुला इथे शिफ्ट होताना थोडी भीती वाटली होती का? जॉब वगैरे तिथून सोडून तू येतेयस, तुझं सगळं तिथून बांधून इथं यायला लागलं चेंज होताना? हो, भीती वाटली, पण एक खूप चांगली गोष्ट मी जी केली होती की मी लोकांपर्यंत पोचले होते. आय हॅव ऑलरेडी हॅड फ्रेंड्स बिफोर लँडिंग इन दिस कंट्री. सो मला प्रोज अँड कॉन्स माहिती होते, मला डिफिकल्ट आणि इझी माहिती होतं काय आहे. असं नाही म्हणणार की मला सगळंच माहिती होतं आणि मग मी आले, पण येस आय वॉज ॲटलिस्ट रेडी. म्हणजे काही अगदी मी ब्लँक नाही आले. आणि you had a time for a preparation also. I had 6 months. Okay, so I think मी तुला खूप क्वेश्चन्स विचारले, तसेच मी बाकी लोकांनाही विचारून आय वॉज रेडी, आय वॉज प्रिपेअर्ड, आणि आय थिंक दॅट वर्क्स. पण वाईट गोष्टी ऐकलो की नेदरलँड्समध्ये क्लायमेट असं असतं. तुला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडली नेदरलँड्समध्ये? मला ना इथलं पीसफुल आणि स्लो लाईफ आवडली, बिकॉज आय कम फ्रॉम अ व्हेरी हसलिंग सिटी. म्हणजे मी मुंबईत आय वॉज बॉट अप इन मुंबई, आणि मग मी पुण्यात राहिले, आणि ऑफिस अँड एव्हरीथिंग वॉज व्हेरी हेक्टिक ऑलवेज. पण तिथून आल्यावर मी इथे पाहिलं की व्हॉट इज लाईफ, व्हॉट इज पेस, व्हॉट इज फॅमिली, एक्सेप्ट अँड फॅमिली लाईफ. म्हणजे बॅलन्स. हां, अँड प्लस टाईम, व्हॅल्यू ऑफ द टाईम. म्हणजे कोणी 5ला म्हटलंय तर ऍक्च्युली ते 5लाच असतंय, असं नाही की 5ची गोष्ट 7ला होते वगैरे. सो ते टाईम मॅटर्स. हां, आणि मला ट्रॅव्हल टाईम इथला कोणाच्या पण घरी, म्हणजे ह्या कॉर्नर, म्हणजे आज मी हिच्याकडे एंधोवनला आली आहे, खूप लांबून आली आहे. सो मी बारंद्रेक टू एंधोवन ट्रॅव्हल केलं. इट वॉज लाईक 1.5 hour ट्रॅव्हल. पण 150 असेल किलोमीटर. पण अजिबात असं वाटलं नाही. सो मला ही पण गोष्ट आवडते. हां, नेदरलँड्स मुंबईपेक्षा छोटं आहे, पॉप्युलेशन तर कमीच आहे. मुंबईपेक्षा नेदरलँडचं पॉप्युलेशन कमी आहे, आणि तुम्ही फुल नेदरलँड्समध्ये कुठेही जास्तीत जास्त 2 तासात पोहोचता आरामात. तुला इथला फनी कल्चरल शॉक कुठला वाटला?
फनी कल्चरल शॉक म्हणजे मी जेव्हा इथे नोव्हेंबरमध्ये आले आणि डिसेंबरमध्ये इट वॉज माय हजबंड्स म्हणजे युकेशचा बड्डे होता आणि इथे मला असं कळलं की आपल्या बड्डेचा केक हा आपणच न्यायचा असतो, आपणच कापायचा असतो आणि आपणच लोकांना वाटायचा असतो. सो माझ्यासाठी आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्याने नंतर फ्रेंड्सला ट्रीट पण दिली. तर त्याच्यामध्ये पण इफ यू आर कॉलिंग समबडी फॉर युअर पार्टी यू हॅव टू पे इंडिव्हिज्युअली फॉर सेल्फ. तर मला ते होतं की आपण जर पार्टी थ्रो करतोय, बाहेर जेवायला बोलवतोय कोणाला, तर आयडिया असतं की आपण बिल भरतो. पण इथे असं आहे की प्रत्येकाने प्रत्येकाचं जे मागवलंय ते बिल भरायचं आणि निघायचं. सो माझ्यासाठी हे एक नाही 2 शॉक होते की बर्थडेचा केक आणि पार्टी. कल्चरल शॉकचा ब्लॉग आहे, हो, त्याच्यामध्ये yes, सगळे yes, कल्चरल yes, शॉक absolutely. सांगितलेले पण आहेत. तरीही एक्सपिरियन्स केल्यावरती मला तो जाणवला. ऐकला होता तो जाणवला. ॲम्स्टरडॅम कसं वाटलं? ॲब्सोल्युटली नाईस. मी ॲम्स्टरडॅमला 2021मध्ये पण आले होते अँड येस दॅट सिटी ऑलवेज हॅज अ वाईब. Vibe. तर ते छानच वाटलं. आजचं जेवण तुला कसं वाटलं? अमेझिंग. सो ऑलवेज गोईंग टू अ इंडियन हाऊस अँड हॅव्हिंग इंडियन फूड इज अ प्रिव्हिलेज इन दिस कंट्री. आणि तू आम्हाला इन्व्हाइट केलं, सो आमच्यासाठी वेळ काढलास एवढा आणि छान जेवण प्लस मराठी जेवण. ते एक खूप गोष्टी आपला मसाला, आपला आपले तिखट, आपले हां. मसाले. भात भात, आमटी, भाजी असं सगळं प्रकार. सो ते खूप छान वाटलं आणि आय थिंक इट इज अ ब्लेसिंग अँड थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटलं की आम्ही लिटरली अननोन होतो, पण आता आठवड्यातून एक तरी कॉल होतोच. एकमेकींबद्दल अपडेट्स देतो, काय चालू आहे, हो. काय करायचं आहे. दोघी पण जॉब शोधतोय, त्यामुळे येस ॲब्सोल्युटली. तर दोघी सुद्धा कनेक्ट करतो की हा इंटरव्ह्यू झाला, ते झालं, ह्या गोष्टी चालू आणि आहेत. या पलीकडे पण आम्ही घरच्या किंवा फक्त संसाराच्या गोष्टी नाही तर पण आम्ही ॲज अन इंडिव्हिज्युअल बोलतो. बिकॉज आय थिंक दॅट हाऊ इट हेल्प्स टू ग्रो बेटर आणि दॅट हाऊ इट हेल्प्स ॲज अ मदर अँड ॲज अ फॅमिली पर्सन इट हेल्प्स अस टू बी Keep बेटर. the- yeah. आणि सॅनिटी म्हणजे सेल्फ सॅनिटी असते तर- किंवा आम्ही कारण जजमेंट झिरो exactly. जजमेंट आहे, त्यामुळे अशा गोष्टी मॅच होतात. मॅच होतात आणि थोडी शांतता आणि सेल्फ टाइम मिळतो जेव्हा आम्ही एकमेकांशी बोलतो. लिटरली आम्ही एकदा तर 3 तास बोललोय. बोललेलो. आणि आम्ही म्हटलं लिटरली की पिक्चर संपला आता, चला ठेवूया. येस 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 इट वॉज व्हेरी नाईस. पूर्वा, दिस इज जस्ट अ टोकन ऑफ लव्ह फॉर यू. गिफ्ट कशाला? काय आणलं? बघ. नियाला दिलं झालं की, मला कशाला? इट्स अ मेमरी. काही मोठं नाही आहे पण किती छान ट्रंक आहे हा. चॉकलेट्स. हे काय कार्ड आहे? येस. Oh, I'll always be there for you. थँक्यू सो मच. Oh, pretty. नाईस. यू लाईक इट? Yes, yes, yes. Very nice. I loved it. छान आहे ग. खूप छान आहे. आवडलं तुला? हो, मस्त आहे. छान आहे, छान आहे. थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम. वेअर इट अँड सेंड गुड पिक्चर्स टू Of course. I'll do vlogs. या प्लीज प्लीज. Very nice. सो दिस इज फॉर यू. ऑनेस्टली एक इंस्टाग्राम DM वरून रिअल लाईफ फ्रेंडशिप हा एक्सपिरियन्स वेगळाच होता, पण खूप छान होता. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.